मी सय्यद सफर शोगत. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. कौटुंबिक कलहातून टोकाच्या घटना घडत आहेत. असाच काहीसा प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात हैबतपूर येथे घडला आहे. कुऱ्हाड व इतर धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. ऐन सणासुदीत ही घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली आहे. शिवाय पत्नीची हत्या केल्यानंतर पती हा तिच्या प्रेतासमोरच मुलाला घेऊन बसला असल्याचा धक्कादायक प्रकार उदगीर तालुक्यातील हैबतपूर येथे घडला आहे. या प्रकरणी पती व महिलेच्या सासऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उदगीर तालुक्यातील हैबतपूर येथील राऊ राजकुमार गायकवाड ही विवाहिता दिवाळी सण उरकून माहेरून सासरी परतली होती. मात्र रात्री कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला की पती राजकुमार लक्ष्मण गायकवाड याने कुऱ्हाडीचे वार केले. यामध्ये राऊ या महिलेचा जागीच मृत्यू झाला. एवढे होऊनही पती राजकुमार हा आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन प्रेतासमोरच बसला होता. दरम्यान घटनेची माहिती भावकीतील नागरिकांना समजली आणि त्यांनी आरोपीला कोंडून ठेवले. गळातील पत्रे बाजूला सारून पाहिले असता छिन्नविच्छिन्न अवस्थेत राऊ गायकवाड या महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती उदगीर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पण घटनेमागचे नेमके काय रहस्य आहे हे अद्याप समजलेले नाही. पोलीस अधिक तपास करत असून त्यांनी राजकुमार गायकवाड व त्याचे वडील यांना ताब्यात घेतले आहे. तेजवार्तासाठी बाबुराव बरोळे, लातूर. माझं नाव संतराम महादेव भालेराव. मी राहणार मलकापूर तालुका उदगीर. हे माझी मुलगी मी मलकापूरहून 10-15 वर्षाखाली मी इथे हैबतपूर दिलं होतं. काही दिवसावरून त्यांनी आनंदाने नांदवले आणि नंतर त्यांनी ज्याचा त्रास सुरू केले. त्याच्या 2 बहिणी त्यांचे मेहुणा आणि त्यांची आजी ह्या लोकांचा त्रास होत असल्यामुळे मी गावामध्ये येऊन बरेच लोकांना येऊन बैठक घेतलो आणि तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील ह्या गावचे लोकांची इथं ग्रामपंचायतमध्ये येऊन बैठक केली. कशासाठी भांडणं चालल्यानंतर शेतीबद्दल चाललं, शेतात भांडणं काही करून घेऊ नका, विनाकारण त्रास घेऊ नका म्हणून त्यांची बैठक घेतलो. तरी ठीक आहे साहेब, आम्ही आता जे झाले ते झाले. मग गाववाल्याने मारले, त्याला शिक्षा दिली म्हणून आम्ही काय केलं, ठीक आहे बघा काय हरकत नाही, आता आनंदाने राहतील म्हणून आता दिवाळीला आल्यानंतर ती शेताचं नावाचा जे प्रश्न भांडणं चालाय तर शेताचा प्रश्न आपण बैनामा करून घेऊ दिवाळी झाल्यानंतर म्हणून असं ठरलं होतं. आता दिवाळी होऊन गेली, आज उद्या 2 दिवसामध्ये बैनामा करून घ्यायचा होता. मुलाच्या नावाने त्याच्या वारसाच्या नावानं करायचं ठरलं होतं. तरी बघा आता कसंही दिवाळी झाल्या, त्याचा बाप पोलीस आहे, ह्यानं काय करणार आहे म्हणून त्यानं काय केलं, हे जाणून बुजून ह्या बहिणीचा आणि त्यांचा आणि त्याच्या मेहुण्याचा विचार सगळ्याचा एक विचार करून तिचा काटा काढल्यावरच मला जमीन विकायची होती. परंतु ह्याने आता मुलाच्या नावाने केलं. ते नाबालक मुलगा आहे, आता त्याला मला विकता येत नाही म्हणून या सूडबुद्धीनं त्या मुलीचा कुऱ्हाडीनं आणून हत्या केल्यावर खून केलेला आहे साहेब. तर त्याच्या ह्या लोकांवर एवढ्या योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी पोलीसमध्ये आहे म्हणून मी त्यांच्यावर कुठलंच काही त्याच्या आतापर्यंत मुलगी नांदल्या म्हणून मी त्याच्यावर काहीच त्याच्यावर मी आतापर्यंत पोलीस स्टेशनला रेकॉर्ड केलो नाही किंवा त्याची नोंद घेतली नाही. नांदल्या मुलगी आपण कशा त्याच्या विरोधात जावं म्हणून मी आतापर्यंत गावातल्याच पोलीस पाटील आणि सरपंचाला, तंटामुक्ती अध्यक्षाच्या सगळ्याच्या विचारानं गावातल्या 4 लोकांच्या समानानं त्या मुलीला मी नांदवायचा प्रयत्न केला होता. परंतु मी पोलीस केस केले नाही. तरी पण ह्या लोकांनी ह्या जाणून बुजून ह्या मुलीला त्रास द्यावा आणि ही जमीन असं आपल्यालाच गाळपत्ता विकता यावं, हिचा बाप पोलिसा का करते बघून म्हणून हे सूडबुद्धीनं तिचं इळा आणि त्या कुऱ्हाडीनं त्याची हत्या करून टाकलेली.